न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीवर विटा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान शरीरासाठी अपायकारक ठरणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला आणि 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:45 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेला आरोपी हा खानापूर तालुक्यातील गार्डी परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0.117/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 278 आणि 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मेफेंटरमिन सल्फेट या इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त केल्या असून जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 18,950 रुपये इतकी आहे। प्राथमिक तपासात या इंजेक्शनचा वापर काही तरुणांकडून शरीरसौष्ठव वाढवण्यासाठी केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख।